हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आषाढ महिन्यातील देवाचं करायचं होतं मला नैवेद्य, त्याचीच तयारी चालू होती. त्यासाठी इथं मी गूळ घेतलेला आहे. 1.5 पावशेर गूळ आहे हा. तो पाण्यामध्ये असं गरम करून घेतलेला. म्हणजे आपल्याला याचा पाक वगैरे काय तयार करायचं नाही. फक्त आपल्याला ते गूळ विरघळून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून ठेवलेला आहे मी. त्यानंतर भात लावलेला आहे. म्हणजे स्वयंपाक लवकर आवरला तर आपल्याला लवकर म्हणजे गर्दी पडत नाही जायला दर्शनाला. त्यामुळं मी तिन्ही गॅसवरती माझा स्वयंपाक सुरू आहे. इकडं भात पण लावलेला आहे आणि नंतर इथं म्हणजे ते तिखट पुऱ्या धपाट्याचं मी तर हे करत आहे वाटण. आणि मेथीची भाजी पण मला जरा करायची आहे. सर्वाचंच वाटण हे एकदाच करत आहे इथं. भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे. लसूण पण घेतलेला आहे जास्त जरा आणि भाजून हिरवी मिरची घेतलेली आहे. मला जास्त करायचे आहेत धपाट्या वगैरे, त्यामुळं मी धपाट्या पण संध्याकाळी करणार आहे मी. आता नैवेद्याचेच जेवढं लागते तेवढंच करणार आहे. तर त्यासाठी इथं कोथिंबीर वगैरे, लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. आता हे वाटून घ्यायचं. जास्त पण पेस्ट टाकायची नाही आणि पाणी पण टाकायचं नाही. बिना पाण्याचं हे वाटून घ्यायचं आहे छानसं. तर माझं जरा बारीकच वाटलेलं आहे. जरासं जाडसर ठेवायचं. आता इथं आपलं गूळ पण विरघळलेलं आहे पाहू शकता. असं विरघळून घ्यायचं गूळ. आपल्याला पाक अजिबात तयार करायचं नाही, नाहीतर आपल्या जे कापण्या आहेत त्या खूपच कडक होतात. आणि इथं पाहू शकता आता पीठ पण गव्हाचं चाळून घेतलेलं आहे. इथे 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यातलंच थोडंसं मी लावायला काढून ठेवलेलं आहे. जर गरज पडली तर लावायचं, नाहीतर हे मला चपात्याला पण लागतं, त्यामुळे मी थोडंसं बाजूला काढून ठेवलेलं आहे चाळलेलं पीठ. आता त्याच्यानंतर पीठ आपलं सगळं असं एकत्र करून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये बेसन टाकायचं आहे. आता आपल्याला 4 वाट्या गव्हाचं पीठ असेल तर 2 वाट्या बेसन पीठ चाळून घ्यायचं त्यामध्ये. यामध्ये रवाही टाकू शकता तुम्ही, रवा किंवा तांदळाचं पीठ पण टाकू शकता. पण मी हे 2च टाकते. नंतर थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. आता यामध्ये विलायची आहे आणि सुंठ आणि बडीशेप पूड आहे. ती चाळून घेतलेली आहे छान अशी. थोडीशी गरम करून घ्यायची आणि थोडीशी साखर टाकायची आणि दळून घ्यायची नंतर मिक्सरवरती आणि चाळून घ्यायची. याच्याने खूप छान ही कापण्याला लागतात. तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा. आता सर्व साहित्य एकत्र करायचं आहे छान असं. विलायची पावडर मी पाकामध्ये का टाकली नाही, तर वास जातो सगळा, असं पिठामध्येच टाकून घेतलेले आहे. नंतर याच्यामध्ये कचरा वगैरे काय असतो, काड्या खडे असते, त्यामुळे इथं गार झाले हे पाणी गाळून घ्यायचं आहे आता सर्व काही. गरम जर असलं तर आपलं पीठ मळायला जरा जास्त चिवट जातं ते. त्यामुळं हे पाणी थंड झालं किंवा कोमट झालं तर तुम्ही मळू शकता नक्कीच. तर आता हे असं छान असं थोडंसं याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्राच्या पाण्याची अजिबात म्हणजे गरज नाही. म्हणजे टाकायचं नाही वरतून, नंतर आपल्या कापण्या सपक होतात, छान लागत नाहीत त्या. या पिठामध्ये पाण्यामध्ये जेवढं मावेल तेवढंच घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. आता माझं इथं थोडासा तेलाचा हात घेऊन मी परत मळत आहे. तुम्ही मळताना देखील थोडंसं तेलाचं मोहन टाकू शकता. त्याने देखील छान अशा खुसखुशीत होतात. आता इथं माझा गोळा मळून झालेला आहे पाहू शकता आणि इतकंसं माझं पाणी गोळाचं उरलेलं आहे. असं उरायला पाहिजे पाणी, म्हणून जितकं पाणी आहे आपलं तितकंच पीठ घ्यायचं आहे. आता हे असं छान असं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे मुरतं एक 10-15 मिनटं. 10-15 मिनटं आपलं पीठ मुरतं आहे तोपर्यंत इथं मी मेथीची भाजी करून घेत आहे. आता कधीही नैवेद्यावर ठेवताना आपण जशी मेथी भाजी घरी खायला करतो तशी बनवायची नाही. इथं आता जे वाटलं होतं लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, तेलामध्ये जिरी टाकली थोडीशी आणि हे वाटण टाकलेलं आहे 1-1.5 चमचा आणि छान असं परतवून घेतलेलं आहे. आता त्यानंतर यामध्ये आपण जी मेथी निवडलेली होती ती धुवून घेतलेली आहे आणि टाकायची आहे. जितकी नैवेद्याला लागते तेवढीच मेथी वर घेतलेली आहे आणि तेवढीच टाकायची आहे. कारण ह्याच्यामध्ये डाळ वगैरे दुसरं काही साहित्य चालत नाही, त्यामुळं असंच वाटणावरती हे भाजी परतवून छान अशी घ्यायची आहे. किंचित मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा भाजी हलवून छान घेतली की त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 1-2 मिनटं वाफ काढून घ्यायची आणि हलवून घ्यायची परत भाजी. आता ही भाजी तयार झालेली आहे आपली नैवेद्यासाठी. थोडीशीच लागते, त्यामुळे इथं मी थोडीशीच केलेली आहे नैवेद्यासाठी भाजी ही.
आता भाजी काढून घेऊ साईडला. नंतर इथं जे धपाट्याचं पीठ असतं ते मळून घेत आहे मी. आपण गव्हाचं पीठ मळून ठेवलेलं आहे, म्हणजेच कापण्याचं आणि पुऱ्याचं पीठ मळून ठेवलेलं. आता इथं जे खोडबळे असतात किंवा धपाटे किंवा तिखटपुऱ्या ह्या एकाच पिठामधून बनतात. त्यामुळं हे एक पीठ जर तुम्ही तयार केलं तर हे तिन्ही वस्तू बनवू शकता. आता त्यामध्ये 4 वाट्या ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 वाटी बेसन पीठ असं घेतलेलं आहे मी याच्यामध्ये चाळून वगैरे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा ओवा टाकायचा, 1 मोठा चमचा जिरी टाकायची आणि हळद टाकायची आहे. जो हातात माझा चमचा दिसतो त्याने मी असं घेतलेलं आहे 1-1 चमचा सर्व. आणि मीठ जरा जास्तच घ्यायचं, कारण मीठ घेताना आपल्याला जास्त वाटतं, नंतर कमी पडतं. त्यामुळं थोडंसं 3 चमचे मीठ घेतलेलं आणि तीळ घेतलेलं आहे गावरान इथं. 4 चमचे तीळ घेतलेलं आहे हे. आता सर्व साहित्य एकत्र छान असं हलवून घेतलं की त्यामध्ये मिक्सरमध्ये जे आपण वाटण वाटलेलं होतं ते टाकून द्यायचं आहे सर्व त्याच्यामध्ये. मिरची तिखटच लागते. तुम्ही धपाटी बनवा किंवा याचे खोडबळे बनवा किंवा पुऱ्या बनवा, मिरची तिखटच घ्यायची. मिरचीचं सपक असेल तर हे छान लागत नाही, त्यामुळे मी मिरची तिखट भाजून घेतलेली. आता मिक्सरच्या भांड्यात त्याच वाटलेलं वाटण त्याला भरपूर लागलेलं होतं, त्याच्यामध्येच मी पाणी टाकलेलं आहे. आणि आता आधी सर्व हे वाटण टाकलेलं त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे पीठ सर्व असं छान हाताने मळून घ्यायचं आहे. आता यामध्ये सुद्धा तुम्ही तेलाचा वापर करू शकता, थोडंसं मोहनचा. मी नाही केलेला, तुम्हाला म्हणजे आवश्यकता वाटल्यास तुम्ही करू शकता. आता सर्व पीठ असं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे आपली जिरी, ओवा, जो वाटण टाकलेला आहे सर्व साहित्य छान असं पिठामध्ये एकजीव होतं. आणि नंतर जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे त्याने पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. याला एक्स्ट्राचं पाणी लागलं तर तुम्ही घेऊ शकता. नंतर घट्ट असा गोळा तयार करायचा आहे. पण जसं आपण गव्हाचं पीठ मळलेलं आहे तसं तेवढाही घट्ट करायचं नाही, किंचित सैलसर करून झाकून ठेवायचं आहे. आता आपल्याला कापण्या तळून घ्यायच्या आहे, कापण्या, पुऱ्या आणि खोडबळे तळून घ्यायचे आणि तिखट पुऱ्या देखील. त्यामुळे इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथं पुऱ्याचं मी लाटून घेतलेलं आहे एक चपातीसारखं. थोडंसं चपातीपेक्षा जास्त पीठ घ्यायचं आणि असं लाटून घ्यायची, त्याच्याने असं वाटीच्या किंवा ग्लासाच्या साह्याने पुऱ्या तळून घ्यायच्या, म्हणजे पुऱ्या पटकन होतात, वेळ लागत नाही आणि एकसारख्या पण होतात पुऱ्या. त्यामुळं मी असं आषाढातलं तळताना कधी पण असंच तळते. आता इथं आपल्या पुऱ्या देखील झालेल्या आहेत बनून. आता तळून घ्यायच्या छान अशा. पुऱ्या तळायला जास्त वेळ थोडासा लागतो, कारण जाड असतात पुऱ्या, त्यामुळं जरा वेळ लागतो पुऱ्या तळायला. गडबड करायची नाही, अजिबात घाई करायची नाही. त्यामुळं पुऱ्या आपल्या आतून कच्च्या राहू शकतात. जशा आपल्या नॉर्मल पुऱ्या असतात त्या पटकन तळून वर येतात, पण ह्या पुऱ्या जरा वेळ लागतो तळायला, त्यामुळं जरा थोडंसं उशीर लागतो. घाई करायची नाही अजिबात. आता इकडं पुऱ्या होत आहेत, म्हणजे झालेल्या आहेत, माझ्या लास्टची बॅच आहे ती पुऱ्याची. तर आता इथं मी कापण्या तयार करायला घेत आहे. जरी हा व्हिडिओ तुम्हाला मी फास्ट दाखवत असेन तरी मला खूप वेळ लागलेला आहे. व्हिडिओ खूपच मोठा होईल, या कारणाने तुम्हाला मी छोट्या छोट्या क्लिप फक्त जोडलेले आहेत. पण मी जे प्रमाण घेतलेलं आहे ते परफेक्ट आहे, त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच करू शकता. आता इथं कापण्या तळत आहे मी. उभ्या आणि आडव्या, चौकोनी आणि शंकरपाळीसारखा आकार देखील तुम्ही करू शकता, जसं तुम्हाला आवडते तसे याचे काप करू शकता. साईडची काढून घेतलेली आहे, कारण आपल्या कापण्या एकसारख्या दिसतात. पाहू शकता लेयर्स वगैरे सुटलेले आहेत गव्हाच्या पिठाचे असूनसुद्धा. खूप छान आणि खुसखुशीत झालेल्या ह्या कापण्या. एकदम लाल होईपर्यंत तळून घ्यायच्या. जर तुम्ही थोड्याशा जरी पांढरट ठेवलात तर ह्या कापण्या नरम पडतात, नंतर जास्त दिवस टिकत नाहीत. किमान ह्या कापण्या 8 ते 15 दिवस आरामात टिकतात. त्यासाठी असं छान असं पुऱ्या देखील लाल होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे आणि कापण्या देखील अशा लाल होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे. आता इथं मी कापण्या आणि आपल्या पुऱ्या तळून झालेल्या की त्यामध्ये आता इथं जे आपण पीठ मळून ठेवलं होतं तिखट पुऱ्यांचं ते देखील अशा हातावरच थापते मी. तुम्ही लाटूनही घेऊ शकता. असं मी करतच थापते हातावरती आणि त्या तळून घेत असते. कधी लाटते तर असं कधी हातावर थापून घेते, कारण मला इथं थोड्याशाच करायच्या होत्या. मला याचे धपाटे तयार करायचे होते, त्यामुळे जितक्या नैवेद्यासाठी लागते तितक्याच मी
आणि थोड्याशा मुली खातील यासाठी मी थोड्याशाच तळून घेतल्या पुऱ्या. आता इथं आमच्या भागाकडे हे खोडबळे बनवतात. तुमच्याकडे बनवतात की नाही कमेंटमध्ये नक्की कळवा मला. त्याच पिठाचे असे रोल करायचे आणि ते जुळवून घ्यायचे दोन्ही टोकं. असे हे खोडबळे म्हणतात याला. इतके छान लागतात, तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. जे मी तिखट पुऱ्यांचं पीठ मळलं होतं त्याच्याचपासून केलेले आहे हे. हे घरीच खायला तयार करतात, देवाला वगैरे दाखवत नाहीत. पण मी म्हणलं आपण खातो तर देवाला का दाखवू नये, म्हणून हे माझं चाललेलं अट्टहास तेवढ्या घाईमध्ये सुद्धा नैवेद्यावर ठेवण्यासाठी मी तळून घेत आहे हे. आता हे देखील तळून झालेले आहे, पाहू शकता. असं गोल्डन ब्राऊन येईपर्यंत रंग तळून घ्यायचा छान असं. खोडबळे तळल्यानंतर आता त्यामध्ये आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि नंतर हे पाहू शकता इथं पुऱ्या, खोडबळे, कापण्या आणि इथं पुऱ्या देखील तळून झालेल्या आहे. मेथीची भाजी देखील झालेली आहे आणि इकडं कुकरसुद्धा आपला तयार झालेला आहे. आता नैवेद्य भरायला घेऊया आपण. नैवेद्य भरण्यासाठी असा मोठा डबा घ्यायचा, जेणेकरून जर वाहनं आमचं जरा लांब आहे देव म्हणजे जायला, त्यामुळे इथं मी असे डब्यात छान असं भरून घेते. असं एकावर एक तिखटाचा नैवेद्य आणि एक गोडाचा नैवेद्य तळण असतं आपलं देवाला, त्याच्यामुळं असं 2 नैवेद्य घ्यायचे. एक नैवेद्य कधी दाखवायचं नाही देवाला, 2च नैवेद्य घ्यायचे कधीही. तुम्ही पुरणपोळीचा सुद्धा जरी केला तरी 2च नैवेद्य करायचे कधी पण देवाला. आता 2 नैवेद्य ठेवलेला आहे. आज साईडचा देवाला ठेवलेला आहे, जो घरात आपला देव असतो त्या देवाला आधी ठेवलेला आहे नैवेद्य काढून. त्याच्यावरती मेथीची भाजी ठेवायची आहे. सगळ्या नैवेद्यावर अशीच मेथीची भाजी ठेवून घ्यायची. तुमच्या भागाकडे कसं असतं मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ माझा आवडला तुम्हाला तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. तुमची एक मला कमेंट, एक लाईक आणि एक सबस्क्राईब मला आणखीन छान व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात. त्यामुळं चॅनलला एक लाईक नक्कीच करा. आता इथं सगळं झालेलं आहे माझं तळण वगैरे. नंतर मी पूजा केली, कारण पूजा झाल्यानंतर मला नैवेद्य दाखवायचं होतं. देवाला नैवेद्य दाखवला. नैवेद्यात दही भात हे पण साईडला भरून घेतलेलं. दही भात लागतो नैवेद्यासोबत, पण तो साईडलाच घ्यायचं, कारण नैवेद्य ओले होतात. त्यामुळं इथं फुलं, नारळ, तेल घेतलेलं आहे छोट्या डब्यात, अगरबत्ती आणि माचीस घेतलेला आहे. आणि ओठीचे सामान आहे, ब्लाऊज, तांदूळ आणि ओठीचे असे घेतलेले आहेत 5 साहित्य. आता सर्व छान असं पिशवीत पॅक करून घ्यायचं आहे. आता स्वयंपाक झालेला आहे, 11:15 वाजलेले आहेत आता सध्याला. आणि मी निघालेले आहे आता नैवेद्य दाखवायला देवांना. तर गावात आहेत 2-3 देव, त्यांना घरातल्या देवांना आधी दाखवलं नैवेद्य आणि आता बाहेर चाललेली आहे. तर असं काही साहित्य घेतलेलं आहे पहा, पिशव्या, नैवेद्य, पाण्याची बॉटल वगैरे घेतलेली आहे. आणि छोटी मुलगी माझ्यासोबत यायला लागली, त्याच्यामुळं मी थांबलेली आहे. पहाटेपासून तयारी करून पण मला आता निघायला 12 वाजल्या. स्वयंपाक झाला 11 वाजता, पण सर्व साहित्य वगैरे पिशवीत भरायचं, नैवेद्य, पाणी बॉटल, वटीचं सामान, नारळ, अगरबत्ती आणि तेल वगैरे घेतलेलं आहे सर्व. आणि आता निघालेली आहे. चला तर मग तिथे गेल्यावर भेटते तुम्हाला. जेवढं होईल तेवढं शेअर करण्याचा प्रयत्न करीन, कारण गर्दी असते खूप, त्यामुळं व्हिडिओ काढायला शक्य होतं की नाही माहिती नाही, तरी प्रयत्न करेन काढण्याचा. पूजा वगैरे नैवेद्य दाखवून आत्ताच आले. जेवण वगैरे केलं, 2 वाजल्या.
कारण नैवेद्य दाखवल्याशिवाय खायचं नसतं काय, त्यामुळं खाल्लं नव्हतं. जेवायला नाश्ता जेवण एकदाच केलं, 2 वाजलं जेवायला. तर छान झालं दर्शन वगैरे. गर्दी होती थोडीशी, पण छान झालं दर्शनही.